नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, भारतीय हवाई किंवा भारतीय वायुदलाचे 28व्या क्रमांकाच्या नवीन प्रमुखपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अमरप्रीत सिंग। आपल्या भारतीय वायुदलाचे 27व्या क्रमांकाचे प्रमुख होते विवेक राम चौधरी, हे नुकतंच सेवानिवृत्त झालेले आहेत आणि यांच्या जागी आपल्या भारतीय वायुदलाचे 28व्या क्रमांकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अमरप्रीत सिंग यांची। अमरप्रीत सिंग जे आहेत ते अगोदर आपल्या भारतीय वायुदलाचे उपप्रमुख होते बघा। आता यांची या भारतीय हवाई दल किंवा भारतीय वायुदलाचे 28व्या क्रमांकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोणाची? अमरप्रीत सिंग यांची। आपल्या भारतीय वायुदलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी करण्यात आलेली आहे आणि 8 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर तो दिवस आपण वायुदल दिवस म्हणून साजरा करतो। वायुदलाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। वायुदलाचं बोधवाक्य आहे नभ स्पर्श दीप्तम। वायुदलाचे 28व्या क्रमांकाचे नवीन प्रमुख बनलेले आहेत अमरप्रीत सिंग। तर आपल्या भारतीय वायुदलाचे नुकतंच नवीन उपप्रमुख बनलेले आहेत तेजिंदर सिंग। आपल्या भारतीय भूदल म्हणजेच भारतीय लष्कराचे प्रमुख आहेत 30व्या क्रमांकाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी। तर आपल्या भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी। दिनेश कुमार त्रिपाठी हे आपल्या भारतीय नौदलाचे 26व्या क्रमांकाचे प्रमुख बनलेले आहेत बघा। आणि आपल्या भारतीय नौदलाचे उपप्रमुख आहेत सध्या कृष्ण स्वामीनाथन। तर आपल्या भारतीय भूदलाचे म्हणजेच आपल्या देशाचे उपलष्कर प्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी। प्रश्न क्रमांक 2, बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उत्तर ऑप्शन क्रमांक 4, मनू भाकर। बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मनू भाकर यांची। नुकतंच जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे तर या स्पर्धेमध्ये आपल्या देशासाठी यांनी पहिलं पदक पटकावलेलं होतं। कोण? मनू भाकर यांनी नेमबाजीमध्ये। आणि मनू भाकर जे आहेत त्या हरियाणा राज्याच्या खेळाडू आहेत। याबरोबरच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदक पटकावणाऱ्या मनू भाकर जे आहेत आपल्या देशाच्या पहिल्या खेळाडू ठरलेले आहेत। या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये यांनी 2 कांस्य पदक पटकावलेले आहेत बघा। सध्या आपले केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत श्री सर्बानंद सोनोवाल। आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये PV सिंधूला 2024 वर्षच्या अर्थ अवर इंडियासाठी सदिच्छा दूत बनविण्यात आलेला आहे। स्पेस इंडियाच्या नवीन ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत संजना सांगी आणि एव्हरेडी कंपनीचे नवीन ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत भालाफेकपटू नीरज चोप्रा। भालाफेकपटू नीरज चोप्रा जे आहेत त्यांनी या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आपल्या देशासाठी रौप्य पदक पटकावलेलं आहे। मित्रांनो, पाऊस चालू असल्यामुळे तुम्हाला थोडं बॅकग्राऊंडला साऊंड येत असेल, थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBचे नवीन महासंचालक डॅश डॅश हे बनले आहेत। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, अनुराग गर्ग। NCB म्हणजेच काय? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि याचे नवीन महासंचालक बनले आहेत आता अनुराग गर्ग। यांच्या अगोदर या NCBचे महासंचालक होते सत्यनारायण प्रधान, हे नुकतंच निवृत्त झालेले आहेत आणि यांच्या जागी आता अनुराग गर्ग यांची NCBचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। NCBची स्थापना 17 मार्च 1986 रोजी करण्यात आलेली आहे। NCBचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या जे महासंचालक बनलेले आहेत NCBचे अनुराग गर्ग हे 23 मे 2026 पर्यंत NCBचे महासंचालक असणार आहेत। आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर यामध्ये सदानंद दात यांची नुकतंच राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIAचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर आपल्या रॉचे म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे महासंचालक आहेत सध्या रवी सिन्हा। यासोबतच जर बघितलं आपण तर आपली जी CBI आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो केंद्रीय अन्वेषण ब्युरो, याचे महासंचालक आहेत सध्या प्रवीण सूद आणि IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक आहेत तपन कुमार डेका। प्रश्न क्रमांक 4, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड डॅश डॅश यांच्या हस्ते करण्यात आली आहे। उत्तर ऑप्शन क्रमांक 3, राज ठाकरे। 98व्या क्रमांकाचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या साहित्य संमेलनाचं जे बोधचिन्ह होतं तर त्या बोधचिन्हाची निवड प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते
करण्यात आलेली आहे. आता हे बोध चिन्ह कोण तयार केलेलं आहे, तर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या ठिकाणचं मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अँड आर्ट्सचे विद्यार्थी जे आहेत प्रसाद गवळी यांनी हे बोध चिन्ह तयार केलेलं आहे. दिल्ली या ठिकाणी हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे 2025चं, तर ते दुसऱ्यांदा आयोजित करण्यात येणार आहे बघा दिल्ली या ठिकाणी. या अगोदर 70 वर्षापूर्वी म्हणजेच 1954 साली 37व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली होती लक्ष्मण शास्त्री जोशी यांची. आत्तापर्यंत जे एकूण 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेले आहेत, तर यापैकी एकूण 23 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहेत ते आपल्या महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि हे 98व्या क्रमांकाचं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे, तर ते आपल्या महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात येणारं 24वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठरणार आहे. आपल्या महाराष्ट्राबाहेर सर्वाधिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत बघा. आतापर्यंत मध्य प्रदेश राज्यामध्ये एकूण 6 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, सिडकोच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती केली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 संजय सिरसाट. मुंबई या ठिकाणच्या सिडकोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, संजय सिरसाट यांची. या सिडकोचा फुल फॉर्म होतो सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, किंवा याला आपण मराठीमध्ये महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणून ओळखतो बघा. याची स्थापना 17 मार्च 1970 रोजी करण्यात आलेली आहे. आणि या सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत सध्या विजय सिंगल. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत सध्या, तर विजय सिंगल. आणि अध्यक्ष बनलेले आता संजय सिरसाट. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सध्या संजीव जयस्वाल. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष बनलेले नुकतंच मनोज सौनिक. मनोज सौनिक हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे 46व्या क्रमांकाचे मुख्य सचिव होते बघा. सध्या आपल्या महाराष्ट्राच्या 48व्या क्रमांकाचे मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक. आणि सुजाता सौनिक हे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव देखील ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6, वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली आदिवासी महिला सहाय्यक लोको पायलट डॅश डॅश या ठरल्या आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रितिका तिर्की. वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली आदिवासी महिला सहाय्यक लोको पायलट कोण ठरलेले आहेत, रितिका तिर्की या ठरले आहेत बघा. आपल्या देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन जी आहे तर ती वाराणसी ते दिल्ली सुरू करण्यात आली होती 15 फेब्रुवारी 2019 रोजी. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबई ते गांधीनगर सुरू करण्यात आलेली होती 30 सप्टेंबर 2022 रोजी. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणारी पहिली महिला लोको पायलट ठरलेली आहेत सुरेखा यादव. सुरेखा यादव यांच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, सुरेखा यादव या आपल्या भारतातीलच नाही तर आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक बनलेल्या होत्या. कधी, 1988 साली. आणि या सुरेखा यादव जे आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील आहेत बघा. मनोरेल चालवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहेत जुईली भंडारे. तर पुणे मेट्रोची पहिली महिला लोको पायलट ठरलेले आहेत अपूर्वा अलटकर. प्रश्न क्रमांक 7, जगातील पहिला झेटा क्लास सुपर कॅम्प्युटर डॅश डॅश हा देश बनविणार आहे. याचं उत्तर आहे जपान. सध्याच्या सर्वात वेगवान सुपर कॅम्प्युटर्सना मागे टाकणारा पहिला झेटा क्लास सुपर कॅम्प्युटर कोणता देश बनवणार आहे, तर जपान हा देश बनवणार आहे बघा. 2030 पर्यंत हा सुपर कॅम्प्युटर सुरू होणार आहे. आणि तो सध्याच्या सर्वात वेगवान सुपर कॅम्प्युटरपेक्षा 1000 पट अधिक वेगाने काम करणार आहे. कोणता कॅम्प्युटर, तर झेटा क्लास सुपर कॅम्प्युटर. जपान या देशाला आपण उगवत्या सूर्याचा देश म्हणून संबोधतो. जपानचे 64व्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत सध्या फुमियो किशिदा. आणि जपान या देशाचं राष्ट्रीय चलन आहे जपानी येन. आपल्या भारतीय महासंगणकाचे जनक म्हणून आपण डॉक्टर विजय भटकर यांना ओळखतो. यांनी हा जो पहिला महासंगणक बनवला होता तर त्याचं नाव होतं परम 8000. आणि हा कोणत्या ठिकाणी बनवलेला होता, तर पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 8, सुभद्रा योजना डॅश डॅश या राज्य सरकारने सुरू केली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर या ठिकाणी या सुभद्रा योजनेचा प्रारंभ केलेला आहे. ओडिसाची राजधानी जी आहे भुवनेश्वर, तर या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी या सुभद्रा योजनेचा प्रारंभ केलेला आहे. आता ही जी योजना आहे तर ही योजना कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे, तर महिला सक्षमीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत
21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना वर्षाला 10,000 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे आणि 10,000 रुपये जी आर्थिक मदत आहे ती वर्षाला 2 हप्त्यामध्ये आता त्यांना मिळणार आहे। याच प्रकारची मध्य प्रदेश राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडली बहना योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1250 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे। त्याच धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे। त्यानंतर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये देखील इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत हिमाचल प्रदेश राज्यातील पात्र महिलांना महिन्याला 1000 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे। प्रश्न क्रमांक 9, जॉर्डन देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जाफर हसन। जॉर्डन देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? जाफर हसन यांची। जॉर्डन हा आशिया खंडामधील देश आहे। या देशाची राजधानी आहे अम्मान आणि राजा म्हणजेच राष्ट्राध्यक्ष आहेत या देशाचे सध्या अब्दुल्ला द्वितीय। तर नवीन पंतप्रधान बनलेले आहेत जाफर हसन। जॉर्डन या देशाचं राष्ट्रीय चलन आहे दिनार। जॉर्डन या देशाबद्दल आणखीन एक महत्त्वाची न्यूज आहे बघा सध्या। जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून या जॉर्डन देशाचं नाव जाहीर केलेलं आहे। जगातील सर्वात जास्त कुष्ठरोगाचे रुग्ण जे आहेत तर ते आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतात। हा एक प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। जगात सर्वात जास्त कुष्ठरोगाचे रुग्ण कोणत्या देशामध्ये आढळतात? तर आपल्या भारतामध्ये। आणि आपल्या भारतामध्ये कुष्ठरोगाचे सर्वात जास्त रुग्ण तमिळनाडू या राज्यामध्ये आपल्याला आढळून येतात। आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये फ्रान्सचे नुकतंच नवीन पंतप्रधान बनलेले आहेत मिशेल बार्नियर। नेदरलँडचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत डिक शूफ। तर यूकेचे 58व्या क्रमांकाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत केअर स्टार्मर। प्रश्न क्रमांक 10, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा किताब डॅश डॅश यांनी जिंकला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ध्रुवी पटेल। अमेरिका स्थित अनिवासी भारतीय कुटुंबातील ध्रुवी पटेल यांनी नुकतंच मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा किताब पटकावलेला आहे। आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये मिस अमेरिका 2024चा किताब पटकावलेला आहे कोलोरॅडोच्या मॅडिसन मार्श यांनी। मिस वर्ल्ड 2024 ठरलेले आहेत झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोवा। मिस पिंक नेपाळ 2024 ठरलेले आहेत अनमोल रॉय। मिस अँड मिसिस आसिया पॅसिफिक वर्ल्ड 2024चा किताब पटकावलेला आपल्या नाशिकच्या नंदिनी राजपूत यांनी। प्रश्न क्रमांक 11, शेतीशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 चरणजीत सिंह चन्नी। शेतीशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? चरणजीत सिंह चन्नी यांची। सध्या आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान। तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे। यासोबतच परराष्ट्र व्यवहार संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे शशी थरूर यांची। आपण 2-4 दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं। संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे गृहमंत्री अमित शहा यांची। संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे डॉक्टर संजय जयस्वाल यांची। तर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे के.सी. वेणुगोपाल यांची। प्रश्न क्रमांक 12, दुसरी ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट 2024 डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली। दुसरी ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट 2024 19 ते 21 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या समिटच्या लोगो आणि ब्रोशरचं अनावरण केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। पहिली ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट 2024 जुलै 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती बघा। आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये नुकतंच वर्ल्ड फूड इंडिया 2024 समिट जी आहे तर तिची तिसरी परिषद नवी दिल्ली या ठिकाणीच आयोजित करण्यात आलेली आहे। आणि यंदाच्या वर्ल्ड फूड इंडियामध्ये जपान हा भागीदार देश असून व्हिएतनाम आणि इराण हे केंद्रस्थानी आहेत। सफाई मित्र परिषद 2024 मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तर चौथी ग्लोबल इन्व्हेस्ट रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीट 2024 आयोजित करण्यात आलेली आहे गांधीनगर या ठिकाणी। आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी
कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत, मग त्यामध्ये महत्त्वाची पोलीस भरती असेल, महानगरपालिका भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल, तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जीकेचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत नियमित पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल, आवडली असेल, तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जीकेच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील, तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.